हॅलो हॅलो. छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्तानं क्षत्रिय युथ फाउंडेशन आणि भोसरी ग्रामस्थांनी आज या चौकामध्ये हा जन्मोत्सव आयोजित केला. या जन्मोत्सवासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझे मित्र विक्रमदादा लांडे, राहुलजी ओव्हाळ, हरिभाऊ डोळस, चंद्रकांतजी लोंढे, कुंडलिक शेठ लांडगे, पंकजभाऊ डोळस, विनोद महाराज, सतीशभाऊ व्यवहारे, ज्ञानेशदादा अल्लाट, अमोलभाऊ डोळस, प्रवीण शेठ शिरसाट, या विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि प्रामुख्यानं या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते क्षत्रिय युथ फाउंडेशनचे सगळे तरुण तरफदार कार्यकर्ते. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज आपण संभाजीराजांची जयंती साजरी करतोय. मला आता सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस नाशिकला चाललेले होते त्यावेळेस या चौकामध्ये थांबले आणि म्हणून या चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. या भोसरी गावामधले अनेक उपक्रम या चौकामध्ये आतापर्यंत पार पडले आणि मला वाटतं क्षत्रिय युथ फाउंडेशनच्या वतीनं आज पहिल्यांदाच संभाजीराजांची जयंती या चौकामध्ये तुम्ही सगळेजण साजरे करत आहात. या चौकामध्ये संभाजीराजांची जयंती साजरी होत असताना आणि संभाजीराजांचा विचार तुमच्या समोर मांडत असताना आज मला काही मोजक्या विषयांना स्पर्श करायचा आहे. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की गेली अनेक वर्ष आपण शिवाजीराजे संभाजीराजे यांना डोक्यावर घेतोय. शिवाजी संभाजीराजांचा जय जयकार करतो. शिवाजी संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठमोठ्या मिरवणुका निघतात. आज संभाजीराजांची जयंती साजरी होत असताना आपण नेमकं संभाजीराजांकडनं काय शिकणार आहोत? कोणता विचार आपण संभाजीराजांचा आत्मसात केला? संभाजीराजांना केवळ डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा संभाजीराजांना आपल्याला हृदयात मुरवता येईल का? संभाजीराजे ज्या धाडसानं चालले त्या पावलावर पाऊल टाकून किमान 4 पावलं आपल्याला चालता येईल का? हा विचार खरं तर आज आत्मसात करायची गरज आहे. संभाजीराजांच्या चरित्राच्या संदर्भानं सगळ्यात महत्वाचा पैलू जर मला कोणता वाटतो तर तो आहे संभाजीराजांच्या ठिकाणी असणारा कमालीचा आत्मविश्वास. क्षत्रिय युथ फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं, आपल्याला जर आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर संभाजीराजांच्या ठाई असणारा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आम्हाला आमच्या ठाई असला पाहिजे. मिर्झा राजे सोबत तह झाला साहेब. तहामध्ये एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला. छोटं संकट आलं तर आपण गर्भगणित होतो. दुष्काळाच्या परिस्थितीत एखादं पीक सापडलं नाही म्हणून आपण आत्महत्या केल्या. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उद्योग व्यवसाय बुडाले म्हणून आपण आत्महत्या केल्या. व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं, 65 कारणासाठी आपण आत्महत्या केल्या. अरे शिवाजी राजांना मिर्झा राजे सोबत तह झाला आणि एक किल्ला द्यावा लागला. केवढं संकट आहे. पण या संकटाच्या समोर सुद्धा शिवाजी संभाजीराजे छाती काढून उभे राहतात. आणि एवढंच काय, 23 किल्ले दिल्यानंतर औरंगजेबाला भेटायला जावं लागतं. प्रसंग लक्षात घ्या. शिवाजीराजे एकटे जात नाहीत भेटायला, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. आणि मग मधला जो प्रवास आहे भेटायला जाताना, या मधल्या प्रवासामध्ये शंभूराजे आणि संभाजीराजे शिवाजीराजे यांचं काहीतरी बोलणं झालं असेल. मला सांगा, ज्यावेळेस मिर्झा राजेला भेटायला निघाले
मिर्झाराजानं सांगितलं की औरंगजेबाला भेटायला जावं लागेल. शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला निघालेत आग्र्याला. 8-9 वर्षाचे संभाजीराजे सोबत आहेत. आणि मग मधला जो प्रवास आहे पोरांनो, या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही? मला सांगा, काय बोलले असतील हो शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील शिवाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकलं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष काय आहे तो बघा, चला माझ्यासोबत. आयुष्यातला संघर्ष आपल्या लेकराला पाहता यावा म्हणून सोबत घेऊन गेले संभाजीराजांना. आणि तिथं गेल्यानंतर राजबिंडा संभाजीराजा बघितला आणि औरंगजेबानं एक हत्ती शंभूराजांना भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालतो आणि सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा पण माहित होतं, आता 10 दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेत आणि मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. पोरांनो, ही जी लढण्याची खुमखुमी आहे ना, कितीही संकट आले तरी गर्भगडीत व्हायचं नाही. संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. मला वाटतं एवढं जरी आम्ही इतिहासातनं शिकलो ना तरी सुद्धा खूप झालं. काय जगले संभाजीराजे, काय जगले शिवाजीराजे. शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला गेले दरबारामध्ये. शिवाजीराजांचा तह झालाय, पण शिवाजी स्वतंत्र राजा आहे. आणि शिवाजी राजांना औरंगजेबानं 5000 मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. आता लक्ष द्या, स्वतंत्र राजा असणारा शिवाजी राजा औरंगजेबानं 5000 मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगेत उभं केलं. एखादा राजा म्हणला असता, आपण इकडं आलोय आग्र्याला, आपल्या सोबत आपलं लहान लेकरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये औरंगजेबानं जरी अपमान केला तर सहन करू, पण परिस्थिती अशी आहे, राजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये अपमान झाला आणि निघाले राजे औरंगजेबाच्या दरबारातून. आजपर्यंत असं धाडस कुणीच दाखवलेलं नव्हतं. आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात त्याला पार दाखवून कुणीच निघालेलं नव्हतं. पण एकटे शिवाजी राजे निघाले त्याला पार दाखवून. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होतोय. अनेक सरदार, अनेक राजे महाराजे तिथं उभे आहेत आणि अपमान झाला म्हणून शिवाजी राजे आजपर्यंत जे धाडस कुणीच दाखवलेलं नव्हतं ते धाडस शिवाजी राजांनी दाखवलं आणि दरबारात पाठ दाखवून निघाले. आणि हे सगळं बघतोय संभाजी राजा. काय म्हणावं आपल्या बापाला? औरंगजेबाचा दरबार आहे, लाखोंची फौज आहे आणि महाराष्ट्राच्या मातीतून आलेले शिवाजी राजे अपमान झाला तर औरंगजेबाला भर दरबारामध्ये पाठ दाखवून निघाले. उघड्या डोळ्यांनी शंभूराजांनी पाहिलं. अरे सन्मानानं कसं जगावं हे शंभूराजांनी कोणत्या पुस्तकात वाचलेलं नाही. वाघासारखा, सिंहासारखा बाप दिल्लीत येऊन औरंगजेबाला धडकी भरू शकतो हे शंभूराजे उघड्या डोळ्यांनी बघतात. आणि म्हणून शंभूराजे आयुष्यभर जगले ते मान सन्मानानं जगले. आपल्या बापानं
अपमानाचं उत्तर याच दरबारात दिलंय, हे पाहिलंय संभाजीराजांनी डोळ्यासमोर. बघा, लक्षात घ्या, इथं जी वडीलधारी माणसं आहेत, आपण सांगू तसं येणारी पिढी साहेब वागत नाही. तुम्ही पोरांना सांगायचं व्यसन करू नये, पोरग तुमचं ऐकत नाही. बाप जसं वागतो ना तसं पोरग वागत असते. सांगून आदर्श निर्माण करता येत नाहीत, आदर्श हे वागण्या बोलण्यातनं निर्माण करावे लागतात. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सांगितलं नाही की अपमान सहन करायचा नाही. अरे शिवाजीराजांनी दाखवून दिलं. औरंगजेबाचा दरबार जरी असला ना, आम्ही आमच्या मान सन्मानात वागू, हे पाहिलंय संभाजीराजांनी. म्हणून जी काही वडीलधारी मंडळी इथं ऐकतायत, माझं त्यांना सांगणं आहे, आपल्या पोरांच्या समोर वागण्या बोलण्यातनं आदर्श निर्माण करा. पोराला सांगायचं व्यसन करू नये, ते तुमचं ऐकायला मोकळं नाही. बापानं निर्व्यसनी असलं पाहिजे. संभाजीराजांचं नाव घेताना सगळ्या तरुण पोरांनी ठरवलं पाहिजे, आम्ही व्यसन करणार नाही, तर आम्हाला शिवाजी संभाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे. गुटख्याच्या पिचकाऱ्या मारताना आपल्याला शिवाजी संभाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. या मातीसाठी संभाजीराजांनी रक्ताचा थेंब न थेंब अर्पण केलाय. या मातीसाठी तानाजी बाजी रक्ताचा थेंब न थेंब अर्पण केलाय. आपल्याला गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून हा रस्ता रंगवायचा अधिकार नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. बाप पोराला सांगतोय व्यसन करू नये, घरात असं सुविचार लिहून ठेवतोय व्यसन करू नये, आणि घरी गेल्यानंतर बापच पोराला सांगतोय जा जरा चुलीव सिगरेट पेटून आण. पोरग असं येतोय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतोय जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? साहेब, गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. काय पेरायचं ते ठरवा. औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे पाहतात की आपला बाप काय सन्मानानं वागला, अपमान सहन करत नाही, आणि आयुष्यभर संभाजीराजे सुद्धा त्या सन्मानात राहिले. औरंगजेबानं रामसिंगला पाठवलं. रामसिंग हा मिर्झा राजेचा पोरगा आहे. रामसिंगला पाठवलं आणि सांगितलं शिवाजी राजांना जरा समजूत काढा. रामसिंग वस्त्र अलंकार घेऊन गेलाय आणि शिवाजी राजांना सांगितलं, राजे, आपण औरंगजेबाच्या दरबारात आहात, आपण दिल्लीत आहात, आग्र्यात आहात, इथं अशा प्रकारचा राग धरणं, हट्ट धरणं बरं नाही. शिवाजी राजांनी सांगितलं, तह जरी झाला असला तरी आम्ही राजे आहोत, आम्हाला राजे म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. रामसिंग सांगत होता, राजे, तुम्हाला जिथं उभं केलं तिथंच मिर्झा राजे उभे राहतात. आणि कडाडले शिवाजी राजे. रामसिंग, तुम्ही विसरत आहात, मिर्झा राजे औरंगजेबाचे सेवक आहेत, आम्ही सेवक नाही आहोत. आणि जा. बघा, कधी सांगितलंय शिवाजी राजांनी रामसिंगला. रामसिंगला शिवाजी राजे निरोप देतात, जा सांगा औरंगजेबाला निरोप द्या, चाहे मेरा सिर काट लो लेकिन हम बादशाह के सामने झुकेंगे नहीं. ते आता तुम्ही टीव्हीत बघताय, ते असलं काहीतरी दाढीवर हात फिरून झुकेंगे नाही, ते आता आले, त्याला तरी कट आहे, रिटेक आहे. शिवाजी राजांनी त्या काळात सांगितलंय, झुकेंगे नहीं, चाहे मेरा सिर काट लो लेकिन बादशाह के सामने हम झुकेंगे नहीं. पोरांनो, असलं मानात जगता आलं पाहिजे. कुणाच्या बापाला कधी घाबरू नका. घाबरायचं ना, आपल्या कर्माला घाबरावं. सन्मानानं जगता येईल का? मान सन्मानात आयुष्य काढता येईल का? जगायचं तर वाघासारखं जगायचं, हे शिवाजी संभाजी राजांच्या इतिहासातनं शिकावं. आपण शिवाजी आणि संभाजी राजांच्या इतिहासातनं सन्मानानं जगणं एवढं जरी शिकलो ना तरी आयुष्य पुढे जाईल. तुम्हाला एक प्रसंग सांगतो बघा, सन्मानानं जगणं काय. साताऱ्यामध्ये शिवाजी राजांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये शिवाजी राजांच्या नावानं एक शाळा सुरू केली. शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी विद्यालय. शासनानं अनुदान देणं बंद केलं.
भाऊराव पाटील एक एक रुपया गोळा करत होते. जात्यावर दळणारी बाई कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेसाठी मुठभर धान्य बाजूला काढून ठेवायची. तिला मुष्टीफंड योजना म्हणायची. एक दिवशी एका व्यापाऱ्याला कळलं भाऊराव पाटील एक एक रुपया गोळा करतात. व्यापाऱ्यानं पत्र लिहिलं, भाऊराव पाटील एक एक रुपया काय गोळा करतात? गोरगरिबांची पोरं शिकावीत, माझ्याकडे या, 1,00,000 रुपयांची मदत करतो. भाऊराव पाटील गेले. व्यापाऱ्यानं 1,00,000 रुपयाचा धनादेश समोर ठेवला. 1,00,000 रुपयाचा धनादेश समोर ठेवला आणि सांगितलं, भाऊराव पाटील पैसे लागले तर परत या, आणखी मदत करेल, पण माझी एक अट आहे. म्हटले काय अट आहे? शाळेला दिलेलं शिवाजी राजाचं नाव काढा आणि आमच्या बापाचं नाव द्या. भाऊराव पाटलांनी हातात आलेला 1,00,000 रुपयाचा धनादेश व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकून सांगितलं, गोरगरिबाची पोरं शिकावीत याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं शिवाजी राजाचं नाव मात्र बदलणार नाही. पोरांनो, हा सन्मान आहे, हा मान आहे, हा अभिमान आहे. या सन्मानात, या दाबात जगता आलं पाहिजे. कशासाठी लाचारी? कशासाठी आम्ही कुणाची लाचारी पत्करतो? 1,000, 2,000 रुपयाला हल्ली लोक मतदान विकून टाकतात साहेब. 18 वर्षाचं झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो आणि 1,000 रुपयात तुम्ही रात्रीत मतदान विकून टाकता. कोणता सन्मान? लक्षात ठेवा, राजा ठरवण्यासाठी पूर्वी ढाल तलवारी घ्याव्या लागत होत्या, युद्ध करावी लागत होती. इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना सांगायचंय, राजा जर ठरवायचा असेल, आता तुम्हाला ढाली तलवारी हातात घ्यायच्यात का? आता तुम्हाला तुमचं नेतृत्व निवडायचंय, तुम्हाला तलवार घेऊन मैदानात उतरायचंय का? आता नेतृत्व ठरायला तलवार घ्यावी लागत नाही. आता इथं फक्त इथं बोटावर आहे ना काळा ठिपका मारून घ्यावा लागतोय, मतदान करावं लागतंय आणि तुम्हाला तुमचं नेतृत्व ठरवायचा अधिकार लोकशाहीनं दिलाय. आम्ही का सन्मानानं जगत नाही? लाचारी बाळगू नका. शिवाजी संभाजीराजे आग्र्याला गेल्यानंतर औरंगजेबाला धडकी भरवतात शिवाजीराजे. तो सन्मान आम्हाला बाळगता येईल का? त्या सन्मानात आम्हाला जगता येईल का? त्या धुंदीत, त्या मस्तीत आम्हाला जगता येईल का? हा विचार आपल्या मनात असायला हवा. संभाजीराजांना छावा म्हटलंय पोरांनो. छावा संभाजीराजांना म्हणण्यासाठी बाप सिंह असावा लागतो. शिवाजीराजे सिंह आणि म्हणून संभाजीराजे छावा. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराज्य टिकवण्याचं धाडस शंभूराजे दाखवतात. एकही लढाई हा माणूस हारला नाही हो. आबासाहेबांचं अपुरं स्वप्न होतं जंजिरा. तो जंजिरा घ्यायचं ठरवलं संभाजीराजांनी. काय लढली हो ही माणसं. जंजिरा घ्यायचं ठरवलं आणि संभाजीराजांनी ठरवलं बाहेरून लढून आता जंजिरा घेता यायचा नाही, जंजिऱ्यात आत शिरू आणि कोथळा बाहेर काढू जंजिऱ्याचा. कोंडाजी फर्जत सांगितलं, कोंडाजी तुम्ही सिद्धीला सामील व्हा, आज जा. कोंडाजी फर्जत सिद्धीला सामील होऊन जंजिऱ्याच्या आत शिरा आणि पेटून द्या सुरून सगळा. ठरल्याप्रमाणे संभाजीराजानं सांगितल्याप्रमाणे कोंडाजी फर्जत आणि त्याचे 50 साथीदार शिरले जंजिऱ्यामध्ये, सामील झाले सिद्धीला. सिद्धीनं विचारलं, कोण आलात कुठून? मी कोंडाजी फर्जत संभाजीराजाच्या सेवेत होतो, पण संभाजीराजाच्या सेवेत राहून मरण्यापेक्षा सिद्धी जी आपके साथ रहकर जीना हमें पसंद है. सिद्धीला आनंद वाटला. संभाजीराजाचे मावळे फितूर झाले आणि आपल्याकडे आले. सिद्धीनंही स्वीकार केला. बघा लोक कशी जगली आणि कशी मेली. लोक जगली स्वराज्यासाठी आणि प्राण कसे स्वराज्यासाठी दिले हे पहा. कोंडाजी फर्जत आपल्या मावळ्यांना घेऊन, आपल्या कुटुंबाला घेऊन सिद्धीला सामील झाला. काही दिवस जंजिऱ्याचं निरीक्षण केलं. रात्रीतून जंजिऱ्यामध्ये असणारा दारुगोळा शोधून काढला. त्या दारुगोळ्याला वाट लावायची म्हणून सुरून पेरून ठेवले.
आणि बायकोला सांगितलं, म्हटलं चल आता निघायचंय. बायकोच्या सोबत दासी होती. ती दासी म्हटली, मला पण तुमच्या सोबत येऊ द्या. कोंडाजीनं सगळं ठरवलं होतं. गडाच्या बाहेर जहाज तयार होती. वाती एकदा पेटून द्यायच्या. जंजिरा उडला की स्वराज्याचं स्वप्न साकार होणार, जंजिरा ताब्यात येणार, सिद्धीचे हाल हाल होणार. ठरल्याप्रमाणे सगळं घडत होतं. कोंडाजी फर्जतनं दारुगोळा शोधून वाती लावून ठेवल्या होत्या. आता फक्त वाती पेटवायच्या होत्या. दासी म्हणली, मी घरी जाऊन येते. घरी जाऊन येते म्हणून गेली आणि येतानाच सिद्धीला घेऊन आली. संभाजीराजांनी स्वप्न पाहिलं होतं, जंजिरा उडवला जाईल, जंजिरा ताब्यात येईल. पण येतानाच सिद्धीला घेऊन दासी आली आणि कोंडाची फर्जत पकडला गेला. ज्या जंजिराला उडून द्यायचं स्वप्न संभाजीराजा आणि कोंडाची फर्जत बघत होते, त्या जंजिऱ्यावरती कोंडाजीला तोफेला दिलं. चिंदड्या चिंदड्या झाल्या कोंडाजीच्या. पण राजा आणि त्यांचे बावळे चुकले नाहीत. अरे कोंडाजी तोफेच्या तोंडाला गेलेला राजांनी पाहिला आणि शंभूराजांनी ठरवलं, लढाईचं, झुंजायचं, रक्ताचा सडा पाडू, पण जंजिरा घेऊ. उसळत्या सागराला सुद्धा व्यसन घालायला निघाले शंभूराजे. पण सागराला भरती आली. या सागराला जरी भरती आली तर उसळत्या दर्याला सुद्धा शंभूराजा सामना जायला निघाला. पण तिकडं औरंगजेबानं कल्याण आणि भिवंडी ताब्यात घ्यायची ठरवली. कल्याण आणि भिवंडीवरती आक्रमण होतंय पाहताना दिसलं आणि जंजिऱ्याचं स्वप्न अपुरं ठेवून संभाजीराजांना कल्याण आणि भिवंडीला परतावं लागलं. कल्याण भिवंडीवरती सुद्धा हिरवा निशाण फडकू दिला नाही शंभूराजांनी. अहो 32 वर्षाचं आयुष्य मिळालं शंभूराजांना, पण एक सुद्धा लढाई शंभूराजे हारले नाहीत. एक सुद्धा लढाई. डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, मोघल 12 आघाड्यांवरती शंभूराजे लढत राहिले. पण वाघासारखा संभाजीराजा लढत राहिला. एक सुद्धा लढाई शंभूराजे हारले नाहीत. काय काय भोगलं व शंभूराजांनी. आणि आज संभाजीराजांची जयंती साजरी करताना आम्ही काय घेतलं शंभूराजांकडून. संभाजीराजांना वाटलं स्वराज्य बळकट झालं पाहिजे, इथला व्यापार मजबूत असला पाहिजे. अहो शृंगारपुरात संभाजीराजे गेले, 5 आखाडे तयार केले संभाजीराजांनी. मी ऐकून आहे भोसरीमध्ये खूप पैलवान होते, इथं आखाडे होते. इथं अशी एक म्हण मी ऐकून आहे की काय, एक काय 12 गाव दुसरी देवा, एक गाव भोसरी, पहिलवानांचं गाव म्हणून भोसरी ओळखलं जात. अहो संभाजीराजे ज्यावेळेस शृंगारपुरात गेले, 5 आखाडे तयार केलेत संभाजीराजांनी. लिंबू टिंबू पोरं गोळा केली आणि त्यांना सांगितलं व्यायाम केला पाहिजे. अश्वदळ तयार केलं. आज काय परिस्थिती हो. आज मैदानं ओस पडली. मैदानावरती पोरं गेली ना, जाताना मोबाईल घेऊन जातात. एक काळ असा होता, मैदानावर खेळायला गेलं, आई पळत यायची काठी घेऊन, चला पोरांनो अभ्यासाला बसा, खेळायचं राहू द्या. आता आईला पोरांच्या मागे पळावं लागतंय, मोबाईल ठेव आणि जरा मैदानावर खेळायला चल. कुठं गेलो आम्ही. काय परिस्थिती निर्माण केली. आमच्या पोरांना आम्ही मोठी स्वप्न दाखवू शकलो नाही. आमच्या लेकरांना आरोग्य, व्यायाम, तब्येत, देश, राष्ट्रप्रेम या संदर्भामध्ये आम्ही विचार देऊ शकलो नाही. नेमकं काय काय करायचंय काय, इतिहासातनं नेमकं शिकायचंय काय, आम्ही कधी ठरवणार आहोत. शंभूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी पोरांना सांगेल, मोठी स्वप्न बघा. इथं जे पालक आहेत ना, पालकांना सांगायचंय मला, शहाजी राजे एक सरदार आहेत, पण शहाजी राजे आणि जिजाऊ आपल्या मुलाला सांगतात, राजा मोठं स्वप्न बघ आणि हिंदवी स्वराज्य निर्माण कर. आज आम्ही आमच्या पोराला मोठी स्वप्न दाखवतो का. आज तुमच्या भोसरीमध्ये मोठी MIDC आली. सर्वसामान्य कुटुंबातली पोरं उद्योजकतेकडे, व्यावसायिकतेकडे वळाली. औद्योगिक वसाहत निर्माण झाली. जे पोरं उद्योगात आले, व्यवसायात आले, व्यापारात आले,
त्यांच्या आईनं त्यांच्या बापानं सांगितलं असेल, बाबा उद्योग व्यवसाय ते व्यापारात आम्ही तुमच्या सोबत आहोत. मला हे सांगायचंय, तुम्ही तुमच्या पोरांना उद्योगात व्यापारात व्यवसायात यायला सांगा, मोठी स्वप्न दाखवा. सरदाराचा पोरगा शिवाजी राजा ठरवतो, मी माझं रयतेचं राज्य निर्माण करेन, आणि केवढं धाडस आहे. त्या काळामध्ये औरंगजेबाच्या विरोधात लढणं सोपं होतं का? आणि समजा औरंगजेबाच्या विरोधात लढता लढता राजे जर पकडले गेले असते, काय परिस्थिती झाली असती? राजे म्हणले असते का, आता आपण पकडले गेलोय, कोर्टात जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, चांगला वकील देऊ, काय व्हायचंय ते होऊ द्या. अहो, पकडल्यानंतर थेट मृत्यूच आहे. पण तरी सुद्धा ही माणसं लढली, कारण स्वप्न मोठं होत. आमची स्वप्नच असली पाचगळ आहेत ना. पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे, मार्केट कमिटीला तर लागलं पाहिजे, 2-5 हजाराची कुठेतरी नोकरी तर लागली पाहिजे. आणि याच्यात या पोरांची चूक नाही, आईबाप म्हणून आपली चूक आहे. पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगताय, अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. सालं ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काही त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून घरी गेलात, शंभूराजाच्या जयंतीच्या निमित्तानं आज तुम्ही इथं जमलेला आहात. इथून घरी गेलात ना, पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. त्याला सांगता आलं पाहिजे, मोठी स्वप्न बघ, बाप म्हणून मी तुझ्या सोबत आहे. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. काय परिस्थिती हो उद्योग व्यवसायाची साहेब. आज टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं, ही सगळी पोरं इथे येऊन काम करतात. चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोरं. आमची पोरं कुठं? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरण चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर मग साहेब कोणाच्या तर मागं की जय. बरं, मागं निम्म्याला माहित नसता पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का यांनी जय म्हणायचं. अरे कधी कधी आम्हाला कळणार आहे, कधी आम्हाला कळणार आहे आम्ही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. शिवाजी राजांना हेवा वाटेल, माझ्या महाराष्ट्रातली या मातीतली पोरं, अरे जगात या पोरांनी झेंडा फडकवला, हे शिवाजी शंभूराजांना वरतून बघितल्यावर वाटलं पाहिजे. आपल्याला 2 रुपये कमवायची अक्कल नाही, संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट रस्त्यावर चालता येत नाही. काय वाटत असेल शंभूराजांना? याच्यासाठी स्वराज्य उभं केलं, याच्यासाठी आम्ही रक्त सांडलं. उद्योगात या, व्यापारात या, व्यवसायात या, नोकरीच्या पुढे जाऊन थोडी स्वप्न बघा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमच्या नगरला एक बाग आहे पोरांना, आणि त्या बागेमध्ये नीट लक्ष द्या सगळे तरुण. एक बाग आहे नगरला, आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. किती जागा आहे? एक आहे. 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं तर एका जागेसाठी. आता मला सांगा, जागा एक आहे म्हणल्यावर किती जणांना नोकरी मिळणार? एकालाच मिळणार आहे. 999 पोरांना घरी जावं लागणार आहे. एका पोराचा इंटरव्ह्यू झाला, त्याचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला, आणि बागेतला शिपाई म्हणला, काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हणला. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. आमच्या पोरांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्यांच्या मंडटावर विश्वास नाही. डिग्री आहे पण त्याला त्यातलं येतच नाही हो. मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी लिहिता येत नाही, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी बोलता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराविषयी न बोललेलं बरं. साहेब, संभाजी राजांना 13 भाषा येत होत्या. संस्कृत मध्ये बुधभूषण लिहिलं. आम्ही कुठं आहोत? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट आहे, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. 90% प्लेन ग्रॅज्युएट नोकऱ्या मिळणार नाहीत.
75% इंजिनियर नोकऱ्या मिळणार नाहीत. आम्हाला येत नाही हो काय. या पोराला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई आला आणि म्हणला, साहेब याला नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. बागेत जर गोरीला नाही तर लोक बागेत येतील कशी? लोक बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला, काही करा पण तोंडात आलेला घास असा मागं काढू नका. बागेतला मॅनेजर म्हणला, पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गुरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल म्हणला. आणि पोरगा म्हणला, पगार आहे ना. आणि मग गोरिला तर गोरिला रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली. कॉलेजच्या पोरांकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला, नोकरी गेली तरी चालती पण जीव वाचला पाहिजे. आता जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल म्हटलं. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत साहेब MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी व्हावं, पण शिक्षणातनं आम्ही स्वाभिमान शून्य झालो. साहेब संभाजी राजांचं लग्न झालं येसूबाईंशी. संभाजी राजांचं लग्न झालं येसूबाईंशी. येसूबाई म्हणजे पिलाजी शिर्केंची मुलगी. आणि ज्या वेळेस लग्न होऊन सासरी आल्या येसूबाई, इथं जे मुलींचे वडील ऐकत असतील ना, ज्यांना पुरी आहेत त्यांनी लक्षात घ्या. आपल्या डोक्यात एकच असते, पुरीचं लग्न लावून द्या, 2 रुपये खर्च करा, चांगला जोडीदार बघून द्या, पोरींना शिकवा, त्यांच्या पायावर उभं करा. संभाजी राजेंसोबत लग्न झालं. येसूबाईंच्या वडिलांनी सासरी जाताना येसूबाईंसोबत 2 शिक्षक पाठवले होते. येसूबाईंचं राहिलेलं शिक्षण पूर्ण व्हावं. येसूबाई संस्कृत शिकत होत्या. आपल्या पुरीचं संस्कृत शिकणं हे सासरी गेल्यावर पूर्ण व्हावं म्हणून त्या काळात पिलाजी शिर्केंनी येसूबाईंच्या सोबत 2 शिक्षक तिथं शिकवण्यासाठी पाठवले होते. काय दूरदृष्टी होती या लोकांची. आपल्या पुरीनं शिकलं पाहिजे. शंभू राजांनी संस्कृत शिकावं असा जिजाऊंचा आग्रह. संस्कृत शिकले संभाजी राजे आणि ग्रंथ लिहिला बुद्धभूषण नावाचा. तुम्ही हाकेच्या अंतरावर आहात आळंदीपासून. इथं ज्ञानोबांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपण काय लिहितो वयाच्या 16व्या 17व्या वर्षी? काय लिहितो आपण आणि कुठं लिहितो? साहेब आपण काय लिहितो हे जर वाचायचं असेल ना, पोरांच्या वह्यांची मागची पानं बघायची. सार्वजनिक शौचालय नाही तर सार्वजनिक मुताऱ्यांमधल्या भिंती बघायच्या. पोरांना वहीत लिहायला वेळ भेटत नाही, तिथं कुठून लिहितात कुणास ठाऊक. अहो गडांवर किल्ल्यावर जाताना सुद्धा चुन्याची डबी घेऊन पोरं जातात. गडांच्या भिंतीवर चुन्यात नको नको ती चिन्ह कोरतात, नको नको ती नावं लिहितात. संभाजी राजांनी बुद्धभूषण लिहिला. आपण काय लिहायचं ते ठरवावं. बोलते व्हा, वाचते व्हा, लिहिते व्हा. आमच्याकडे येताना प्रेमपत्र लिहिलं होतं आणि प्रेमपत्र सुद्धा काय कसली भाषा लिहितात पोरं. माझ्या गुडघ्यांच्या वाट्या काढून तुला चंद्र सूर्य करू. सुचतो कुठून हे? डायरेक्ट जन्मालाच कवी म्हणून जन्माला आली ती पोरं. आपल्या प्रेयसीला पत्र लिहिलं त्यानं, माझं तुझ्यावरती प्रेम आहे,
आणि तुझं जर माझ्यावर असेल तर उद्या येताना गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये. दुसऱ्या दिवशी पोरगी येताना तिने ते पत्र ते पुस्तक त्या पोराच्या हातात दिलं आणि येताना पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आली. याला एवढं टेन्शन आलं. म्हणला मी लिहिलं होतं माझ्यावर जर तुझं प्रेम असेल तर गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये, आणि ही येतानाच पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून. त्यानं ते पुस्तक जे फेकून दिलं, परत शाळेत गेलं नाही, कॉलेजला गेलं नाही, आणि 10 वर्षांनी यांनी रद्दी काढली ना, रद्दीत ते पत्र सापडलं. आणि मग त्यानं पत्र वाचलं. पत्रात पोरीनं लिहिलं होतं, राजा तुझं जेवढं माझ्यावर प्रेम आहे तितकंच माझंही तुझ्यावर आहे. लग्न करायचं असेल तर माझ्या घरच्यांना येऊन भेट, पण एक सांगायचं होतं, माझ्याकडं गुलाबी रंगाचा ड्रेस नसल्या कारणानं आज मी पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आले. म्हणून म्हणतो पुस्तकं उचकत चला. 10 वर्ष जर पुस्तकच उचकली नाही, काय लिहायचं ते ठरव. आम्ही काय काय लिहिण्यात आयुष्य घालवलं, कुठं नको नको तिथं लिहिण्यात आयुष्य वाया घातलं. राजाचा पोरगा आहे संभाजी, पण त्यांना वाटतं मी राजकारणावरती ग्रंथ लिहावा, वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात. मला वाटतं ही जी ओढ आहे शिक्षणाप्रती, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याप्रती, ती आत्मसात करा. आता सूत्रसंचालन खूप सुंदर केलं सर आपण, आणि सूत्रसंचालन करताना मी ऐकत होतो, सर सांगत होते संभाजी राजांनी युद्धभूमीची आवश्यकता लक्षात घेऊन 1 महिन्यामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट तयार करून घेतलं. नवीन तंत्रज्ञान स्वीकारतात संभाजीराजे. उसळत्या दर्यामध्ये संभाजी राजांनी झुलता पूल बांधला. आपण विज्ञान तंत्रज्ञान कधी स्वीकारणार आहोत? मी मगाशी येताना एलॉन मस्कचा एक व्हिडिओ ऐकत होतो. तुम्ही सगळेजण ना युट्यूबवरती जरा एलॉन मस्क सर्च करा. साहेब विक्रांत दादा, एलॉन मस्क त्याच्या व्हिडिओत सांगत होता, आता आपले प्रवास हे विमानात आहेत. 2050 पर्यंत आम्ही विमानानं प्रवास करणार नाहीत, आम्ही रॉकेटनं प्रवास करू. 5 मिनिटात इथून अमेरिकेला रॉकेट जाईल. रॉकेट लँड कसं करायचं याचा विचार करून रॉकेटच्या प्रवासावरती ही पोरं विचार करतायत. एलॉन मस्क सांगत होता 2050 पर्यंत विटांची घरं नसतील, आम्ही सोलर पॅनलची घरं तयार करू. ते घर आपली आपली एनर्जी क्रिएट करेल, आणि त्या घरासाठी ती एक घरानं तयार केलेली एनर्जी लाईट वापरली जाईल. एलॉन मस्क सांगत होता आम्ही असे रस्ते करतोय, त्या गाडी त्या रस्त्यावरून गेली का आपोआप चार्जिंग होईल, कुठं प्लग लावायचं नाही, कुठं पेट्रोल टाकायचं नाही, कुठं. परदेशातली पोरं हा विचार करतायत, आपण कुडात, आपण आतून तिथंच आहोत. ग्रामपंचायत, सोसायटी, वार्ड, इलेक्शन, ठीक आहे, राजकारणात आलं पाहिजे, समाजकारणात आलं पाहिजे, राजकारणापुरतं राजकारण केलं पाहिजे, पण निवडणुका झाल्यानंतर माझा प्रभाग, माझा वार्ड, माझी महानगरपालिका, माझं गाव, माझं राज्य, माझा देश, या दृष्टीनं एक संघ होऊन आपण कधी विचार करणार आहोत की नाही? या सगळ्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. माझा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की संभाजीराजे, शिवाजीराजे ज्या पद्धतीनं स्वराज्यासाठी झगडले, तो एक विचार घेऊन आपल्याला पुढे जाता येईल का? अहो काय दुःख हो संभाजीराजांच्या आयुष्यामध्ये. 2.5 वर्षांचे होते शंभूराजे तेव्हा आई गेली, धारावून दूध पाजलं. 2.5 वर्षांचे असताना शंभूराजांची आई जाणं केवढं मोठं दुःख आहे. ही दुःख सहन करत शंभूराजे जगत राहिले. आयुष्यातली एक सुद्धा लढाई शंभूराजे हारत नाहीत आणि प्रत्येक टप्प्यावरती विचार करतात. मगाशी सरांनी सांगितलं बोलताना, शेतकऱ्याला पाणी पुरवण्यासाठी डोंगर पोखरता येईल का याचा विचार संभाजीराजे करतात. आम्ही का या दृष्टीने विचार करू शकत नाहीत? बघा, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 50 ला गणराज्यांची स्थापना झाली. 56 ला राज्यांची विभागणी झाली. 62 ला आपल्यावरती आक्रमण झालं.
आतापर्यंतची सगळी आक्रमणं आपण परतावून लावली. 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, 72 मध्ये घाशीराम कोतवाल नाटक आलं, 75 मध्ये शोले चित्रपट आला, 79 मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी ध्येय धोरण आखले, 82 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला, 84 मध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्या बाजारपेठेत येऊन भारताचं नाव केलं, 89 मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी प्रयत्न झाले. 91-93 ला आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं, 95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला, 2000 पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला, 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला, 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली, 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात नॅनो येईल का याची स्वप्न आम्ही बघायला लागलो, 2015-16 पर्यंत आमचं यान मंगळावर जाईल का याचा विचार आम्ही करायला लागलो. आपण किती प्रचंड प्रगती केली, आपण एवढी सगळी प्रगती करतोय, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले पण आमचं बोलणं सुधारलं नाही. पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र सूर्य ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण होऊ शकले नाही. या स्वराज्याचं सुराज्य जर करायचं असेल तर मार्कांपुरतं फक्त शिवाजी संभाजीराजांकडे बघू नका आणि जयंतीच्या निमित्तानं शिवाजी संभाजीराजांना फक्त डोक्यावर घेऊन मिरू नका. शिवाजी संभाजीराजांनी दाखवलेल्या मार्गावर 4 पावलं आम्हाला चालता येईल का, मला वाटतं याचा विचार आपण करायला हवा. मी साधी उदाहरणं सांगतो तुम्हाला. अहो, तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला शिवाजी राजांनी, तर तुकाराम महाराज म्हटले तुमचे येर वित्त धन माझं मृत्तिके समान. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं आमचं धन कशात आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू. अहो, वारीला संरक्षण देण्याचं काम संभाजीराजांनी केलं. आम्ही कधी कधी या सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहोत. मला वाटतं या मार्गाने चालण्याचं धाडस आमच्यामध्ये निर्माण व्हायला हवं. म्हणून आज मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगेल की आम्हाला या इतिहासातनं नेमकं काय घ्यायचं ना ते ठरवा. इथं ज्या मोजक्या महिला ऐकतायत ना त्यांच्यासाठी 1-2 मिनिट सांगतो. बघा, शिवाजी आणि संभाजी राजांचा इतिहास आणि त्यातला संघर्ष काय हे मी 2 मिनिटात सांगतो. जिजाऊ गरोदर होत्या. पूर्वीच जाधव आणि भोसले यांच्यामध्ये खंडागळे यांच्या हत्ती प्रकरणामुळं वैर निर्माण झालेलं होतं. खंडागळे यांचं हत्ती प्रकरण आपण सगळ्यांनी इतिहासात ऐकलेलं, अभ्यासलेलं. पंचमीच्या सणाच्या निमित्तानं सगळेजण एकत्र आलेले आहेत. विठोजी आणि मालोजी भोसले उभे आहेत. आणि त्यावेळेला खंडागळ्यांचा हत्ती पिसळलेला. खंडागळ्यांच्या पिसळलेल्या हत्तीला ताब्यात घेण्यासाठी जाधव पुढे गेले आणि दत्ताजी जाधव खंडागळ्यांच्या पिसळलेल्या हत्तीला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात. पिसळलेला हत्ती ताब्यात येत नाही हे संभाजी भोसलेंनी पाहिलं आणि संभाजी भोसलेंनी आवाज दिला, जाधव, हत्तीला जर ताब्यात घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मनगटात रग लागते. जाधवांच्या मनगटात ती रग नाही. दत्ताजी जाधवानं ऐकलं, ज्ञानातून तलवार काढली आणि पिसळलेल्या हत्तीवरती फिरून टाकली. हत्ती क्षणार्धात खाली कोसळला. खाली कोसळलेला हत्ती बघितला. भोसल्यांनी आवाज दिला, जाधव, मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल, मुक्या जनावरावर कसला वार करताय? वारच करायचा असेल तर भोसल्यांवर वार करा. दत्ताजी जाधवानं तीच रक्ताळलेली तलवार संभाजी भोसलेंवर फिरून टाकली. संभाजी भोसलेनं वार हातावरती झेलला. दुसऱ्याच वारात दत्ताजी जाधवाला खाली पाडलं. लखोजी जाधव पळत आले. रक्तामासाचं पोरगा असं रक्ताच्या थव्यात कोसळलेलं बघितलं. ज्ञानातून तलवार उपसली आणि लखोजी जाधवानं 1 नाही 2 नाही 22 वार करत संभाजी भोसलेंना खाली पाडलं.
भाऊ आणि दीर रक्ताच्या थरव्यात कोसळलेलं जिजाऊ पाहत होत्या आणि जिजाऊंच्या गर्भातून भोसलेंची येणारी पिढी बघत होती. भाऊ आणि दीर रक्ताच्या थरव्यात कोसळले होते आणि निजामांचं हिरवं निशाण दिमागात फडकत होतं. हत्ती कुणाचा? दत्ताजी जाधव, संभाजी भोसले. काय कारण? एकमेकांवर धावून जायचं आणि निजामांची निशाणं फडकायची. जिजाऊंना त्या दिवशी वाटलं होतं हे कधी थांबणार, कधी आपण आपलं राज्य निर्माण करणार, कधी या सुलतानांसाठी आम्ही लढत बसणार. दुसरा प्रसंग सांगतो. भोसले आणि जाधव यांचं वैर या प्रसंगातून निर्माण झालं. शिवाजी राजांच्या वेळेला जिजाऊ गरोदर आहेत. लखोजी जाधव माग लागलेत, कुठे शहाजी भोसले. आणि गरोदर असणाऱ्या जिजाऊंना इथं तुमच्या जवळ शिवनेरीच्या पायथ्याला विश्वासरावांच्या घरी आणून ठेवलं. विश्वासरावांच्या तिथं आणून ठेवलं आणि लखोजी जाधवाला कळालं की शहाजी भोसले जुन्नर मध्ये. अख्ख्या जुन्नरलाच वेढा घातला. जाऊन उभे राहिले, कुठे आहे शहाजी भोसला? शहाजी भोसले इथं नाहीत, विश्वासरावनं सांगितलं. मग पळून गेले का? अजून ती वेळ आली नाही की भोसले पळून जातील, मग लपून बसले असतील. विश्वासरावनं तलवार उपसली, जाधवांनी तलवार उपसली, एकमेकावर धावून जाणार. गरोदर असणाऱ्या जिजाऊ पुढे आल्या. जिजाऊंनी आवाज दिला, आबा किती दिवस एकमेकांवर असे तुटून पडणार? आपण लढायचं, आपण मरायचं आणि यांची निशाणं फडकणार. आबा हे थांबवा हो. जिजाऊंनी आपल्या वडिलांचा हात हातात घेतला, कपाळावर ठेवला आणि सांगितलं, दुश्मनी संपवायची ना, माझ्या कपाळावरचं कुंकू पुसा आबा आणि संपून टाका तुमचं शत्रुत्व. बाप आणि पोरीचं नातं काही वेगळं असतं. बाप स्वतःला चप्पल घेत नाही बघा आत्ता सुद्धा, पण पोरगी कॉलेजला जायची ना, तुला शूज घेऊन देतो. बाप स्वतः सायकलवर जात आहे शेतात, पण पोरगी कॉलेजला जायची ना, तिला गाडी घेऊन देते जायला. स्वतःसाठी रुपया खर्च करत नाही बाप, पण पोरीच्या लग्नामध्ये मात्र असा तुरा काढून मानानं मिरवत असतो. दिवसभर मान खाली नसते, पण पोरीचा हात कन्यादानानंतर ज्यावेळेस जावायच्या हातात देतो ना, त्यावेळेस बाप मान खाली घालतो आणि जावायला सांगतो, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली, माझ्या लेकीला जपा. बाप आणि पुरीचं हे नातं हो. जिजाऊंनी लखोजी जाधवांचा हात हातात घेतला, कपाळावर ठेवला आणि सांगितलं, आबा पुसून टाका आणि संपवा शत्रुत्व. लखोजी जाधवांनी जिजाऊला जवळ घेतला आणि सांगितलं, जिजा जसं माझं रक्त तुझ्यात आहे ना, तसं जाधवांच्या कोळीला बांधलंय. हे शत्रुत्व आमच्या मरणानंतरच संपेल, पण एक शब्द देतो, तुझ्या कुंकवाला हात घालणार नाही. त्या दिवशी लखोजी जाधवांनी म्यान्याला स्वतः खांदा दिला आणि जिजाऊंना वरती गडावरती पोहोच केला. आणि जाताना लखोजी जाधव म्हटले, जिजा तुझ्या नवऱ्यानं जरी बोलवलं नाही तरी पोराचं तोंड बघायला मला मात्र बोलव, नक्की ये. आणि आता पुढचा प्रसंग ज्या महिला ऐकत असतील त्यांनी लक्षात घ्या. याच जिजाऊंचे वडील लखोजी जाधव आणि जिजाऊंचे 3 भाऊ आचलोजी, राघोजी आणि यशवंतराव. चौथा होता बहादूरजी, तो आईजवळ थांबला. या 3 भाऊ आणि लखोजी जाधव यांना दरबारात बोलून घेतलं. यांनी मुजरा केला. सुलतान आत निघून गेला. अपमान वाटला म्हणून लखोजी जाधव दरबारातून निघाले आणि ठरल्याप्रमाणे मुकर्रब खान, मोती खान धावून आले. मोती खान धावून आला, फर्राद खान सपासप वार झाले. लखोजी जाधव आणि हे 3 मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडले. एक स्त्री म्हणून विचार करा, ज्या दिवशी जिजाऊंच्या कानावर हे पडलं असेल की माझे 3 तरणेबांड भाऊ आणि वडील यांना सुलतानानं कपटानं बोलून मारलं
माझी आई आणि माझ्या भाऊजया एकाच दिवशी विधवा झाल्या. काय परिस्थिती झाली असेल हो जिजाऊंची. अहो, शहाजी राजांचे भाऊ खिळोजी राजे, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर शत्रू सैन्यानं उचलून नेलं. ही परिस्थिती होती साहेब. पोरांनो, ही परिस्थिती बदलावी म्हणून शिवाजी संभाजी राजांनी पुढाकार घेतला. ही परिस्थिती बदलावी म्हणून शस्त्र हाती उचललं. आणि आजही आम्हाला समाज कळलेला नाही. आजही आम्ही एकमेकांना जातीच्या धर्माच्या चष्म्यातनं पाहायला लागलो. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक संघ समाजाची निर्मिती करता येईल का, याच्यासाठी पुढाकार घ्या. ही जी क्षत्रिय युथ फाउंडेशनची सगळी पोरं आहेत ना, पोरांनो, तुम्ही जर असे चौकात उभे असले, रात्रीची वेळ आहे आणि तिथून जर एखादी मुलगी चालली ना, तुमच्याकडे पाहिल्यानंतर तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. बसमधून पोरी प्रवास करतायत आणि 10 पोरं तिथं आहेत, त्या पोरांकडे पाहिल्यानंतर त्या मुलीला सुरक्षित वाटलं पाहिजे. तर समजावं की आपण शिवाजी संभाजी राजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. आपल्याकडे पाहून जर रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला भीती वाटत असेल तर समजावं अजून आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे. अहो, रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले शिवाजी राजांनी, हा इतिहास आहे. आम्ही कधी समजून घेणार आहोत हे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं यासाठी खरं तर. आणि मला शेवटच्या काही मिनिटांमध्ये संभाजी राजांच्या खऱ्या इतिहासावरती थोडासा प्रकाश टाकायचा. अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या मंडळींना संभाजी राजांनी पायाखाली दिला हत्तीच्या. आणि मग येणाऱ्या काळात इतिहासकारांनी नको नको ती प्रकरणं रंगवली. गोधा काय प्रकरण आहे, आता प्रत्येक प्रकरणावर मला बोलणं आता वेळेच्या अभावी शक्य नाही. पण विक्रांत दादांनी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून 3 दिवस इथं अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये आम्ही शूटिंग केले झी टॉकीजचं. आणि आजपासून रोज सकाळी 7:30 ते 9:30 आम्ही झी टॉकीजला संभाजी राजांची चरित्रकथा सांगतोय. त्र्यंबकराव आणि निवासराव वाडकरांची मुलगी म्हणजे निवासरावांची पत्नी आणि त्र्यंबकरावांची सून गोधाचं प्रकरण असेल, अण्णाजी दत्तोंची हंसा असेल, अशी नको नको ती प्रकरणं इतिहासामध्ये घुसडली गेली आणि संभाजी राजांना आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन उभं केलं. मला आपल्याला सांगायचंय, खरा इतिहास समजून घ्या, इतिहासाची चिकित्सा करा आणि थोडंसं इतिहासात डोकवताना आपलं भान जाग्यावरती ठेवा. शिवाजी संभाजी राजांनी लिंबू टिंबू पोरं गोळा केली. अहो, काय मित्र जमा केले हो. दिलेर खानाच्या छावणीतून निघायचं, रायप्पा ज्योत्याजी पुढे आले, आंघोळीला उतरले संभाजीराजे एका तलावामध्ये. संभाजीराजे तलावात उतरले, ज्योत्याजी रायप्पा आवाज देत होते, जय शंभो शिवा का शंभो. बुडी घेतली आणि 5 मित्र 5000 दिलेर खानाच्या फौजेला हातावर तुऱ्या देऊन तिथून निघून गेले. अहो, शंभू राजा अडचणीत आहेत हे कळल्यानंतर ज्योत्याजी रायप्पा ही माणसं मदतीला आली हो शंभू राजांच्या. या असले मित्र गोळा करा. 2 असले तरी चालतील, पण जीवाला जीव देणारे मित्र आपल्याकडे असले पाहिजेत. 100 मित्र नसले तरी चालतील. फेसबुकला 5000 फ्रेंड लिस्ट आहे. कोविड मध्ये एक भेटायला आलं नाही, उपयोग आहे का? 2 असावेत, पण जीवाला जीव देणारे असावेत. संकटात आहेत शंभू राजे, घ्यायला आले हो. संकटात असलेल्या आपल्या मित्राला असं छाती काढून भेटायला जाणारे मित्र असले पाहिजे. आम्ही 5 जण आहोत, पण 5000मधून घेऊन येऊ. कसला आत्मविश्वास आहे. स्वराज्याच्या पाठीमागची भूमिका जर कशाची असेल, कमालीचा आत्मविश्वास. तो आत्मविश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. पोरांनो, मला सांगा, जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. मला सांगा, जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? लात मारली तर झाड पाडून टाकल, हत्ती. जंगलामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? कोण आहे? जिराफ. जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट? चित्ता. जंगलामध्ये सगळ्यात चतुर कोण आहे? कोल्हा. जंगलामध्ये पाऊस आल्यावर नाचतो कोण चांगलं? मोर. आणि जंगलामध्ये गातो कोण चांगलं? कोकिळा.
आता त्या सिंहाला कुकिळेसारखं गाता येतंय का? मोरासारखं नाचता येतंय का? चित्त्यासारखं धावता येतंय का? जिराफ इतकं ते उंच आहे का? बरं त्याच्यात हत्ती इतकी ताकद आहे का? आणि मग मला सांगा त्याला कुणी केलं जंगलाचा राजा? आणि काय कारण जंगलाचा राजा करायचं? एकच कारण आहे, कमालीचा आत्मविश्वास. सिंह असा निघाला ना, अशी मान जरी झटकली तर जंगलातले प्राणी लपून बसतात. हत्ती जरी पुढे आला तर सिंह त्याला सांगता ये बाजूला व्हा, नाहीतर शिकार करून टाकल तुझी. जंगलातल्या कोणत्याही प्राण्याची शिकार करायचं धाडस सिंह बाळगतो आणि म्हणून सिंह जंगलाचा राजा आहे. संभाजी राजा स्वराज्याचा दुसरा छत्रपती ठरला. तो केवळ शिवाजी राजाचा मुलगा म्हणून नाही, इंग्रज असो, डच असो, फ्रेंच कुणी असो, दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाची सुद्धा शिकार करायचं धाडस संभाजी बाळगतो. म्हणून संभाजी राजा छत्रपती आहे. उगाच शिवाजी राजाचा पुत्र म्हणून संभाजी राजा छत्रपती नाही. ती धमक आहे हो, ती ताकद आहे आणि म्हणून संभाजी राजे छत्रपती आहे. ती कुवत आहे, ती प्रेरणा आहे आणि ते धाडस निर्माण करायचं काम शिवाजी राजांनी केलं. म्हणून इथं असलेल्या सगळ्यांना सांगायचंय, कमालीचा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. हा आत्मविश्वास घेऊन संभाजी राजे लढत राहिले. इथं बसलेले जे जे पालक आहेत, शेवटचे 5 मिनिट घेतो. माझं सांगणं आहे सगळ्या पालकांना, आपल्या पोरांना मोठी स्वप्न दाखवा आणि लक्षात ठेवा, आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागते. शिवाजी राजे मान सन्मानानं जगताना आणि या मातीसाठी लढताना शंभूराजे बघतात. 2.5-3 वर्षाचे शंभूराजे कानावर बातम्या येत होत्या, शहाजी राजांनी काय केलं, शिवाजी राजांनी काय केलं. शहाजी शिवाजी राजांचा इतिहास संभाजी राजांनी ऐकलाय. संभाजी राजांनी ऐकलं, शिवाजी राजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. संभाजी राजांनी ऐकलं, पन्हाळ्याच्या वेड्यातून निघताना शिवाजी म्हणून शिवा नावी पुढे गेला. सपासप वार झाले शिवा नाव्यावर, पण मरताना सुद्धा शिवा काशीत म्हटला, अरे जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरतोय. संभाजी राजानं हे ऐकलंय, हे कानावर पडलंय. संभाजी राजानं ऐकलं, राजे निघाले आणि बाजी पुढे ठाकला. बाजीनं सांगितलं, राजा तुम्ही गडावर जा, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही आणि तोफांचा आवाज येत नाही, एक गणीम पुढे सरकू देणार नाही. हे ऐकलंय संभाजी राजांनी आणि म्हणून संभाजी राजे घडत गेले. आपल्या पोरानं आपल्याकडे बघून काय शिकायचं, याच्यासाठी पोराच्या समोर वागण्या बोलण्यातून आदर्श निर्माण करा. साहेब, आमच्या गावाकडे एक पाटील आहे, तब्येतीनं थोडं दांडदुंड आहे, असं वर फिरत असतंय गॅलरीत, खाली येत नाही. प्रवीण खाली येत नाही, वरतीच फिरत असतंय. आणि एक लहान पोरग पाटील असं वर फिरायला लागलं का खाली येतंय, खालून वर पाटलाकडे बघतंय आणि पाटलाला म्हणतंय, लका जिवंत आहे तोवर काय नाही, मेल्यावर कसं करायचं, हे 4 लोकांना तर झेपतंय का. पाटील म्हणला, याला काही घेणंय का, मला खाली येता येत नाही, यानं चांगला विचार करावा, चांगलं चिंतावं. मी वर फिरायला आलं का खालून वर माझ्याकडे बघतोय आणि 4 लोकांना तर झेपल का, आणि मेल्यावर कसं, याला वर बोलवा म्हणले. पोराला वर बोलवलं, पोरग कोंडून ठेवलं पाटलांनी. बाप पळत आला, बाप म्हणला, पाटील पोरग कोंडलं का. पाटील म्हणला, हे संस्कार केले का पोरावर, मी वर गॅलरीत आलो का हे खालून वर माझ्याकडे बघतोय म्हणतोय मेल्यावर कसं करायचं. बाप म्हणला, पाटील सोडून द्या पोराला, लहान लेकरू आहे, काय कळतं म्हणले त्याला, आणि मेल्यावर कुठे संवेदना जागा असतात का म्हणला. आणि कशाला म्हणला, नाही उचललं तर काम करू म्हणला, हातपाय तोडून सुट्ट सुट्ट करून नेऊ म्हणला. पाटील म्हणला, पोराची चूक नाही, हे बेनं खराब आहे म्हणला. आजा पळत आला, आजा म्हणला, पोराला कोंडलंय, नातवाला कोंडलंय, झालं काय पाटील. पाटील म्हणला, हे संस्कार केले का. नातू म्हणतोय 4 लोकांना झेपल का, पोरग म्हणतोय हातपाय तोडून सुट्ट सुट्ट करून नेऊ.
आज जा म्हणला पाटील मेल्यावर रुपयावर जात नाही, आणि कशाला हातपाय तोडायचे म्हणला, 1 रुपयावर जात नाही म्हणलं. देऊ वाड्याला काडी लावून, त्यात काय असते म्हटलं. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे साहेब. गहू पेरून ज्वारी उगवत नाहीये. संभाजी राजा कोणा ऐऱ्या-गैऱ्याच्या पोटाला जन्माला नाही येत. छावा जन्माला यावा, बाप सिंह असावा लागतो. शिवाजी राजे सिंह आहेत, छाती काढून उभे राहिले औरंगजेबाच्या समोर, आणि म्हणून संभाजी राजा जन्माला आला. आपल्याला या पावलावर पाऊल ठेवून 4 पावलं पोरांना जगता येईल का? माय बापू हो, याच्यासाठी प्रयत्न करा. आपल्या पोरांना शिवाजी संभाजी राजांचा इतिहास सांगा. चांगली पुस्तकं शेवटच्या काही वेळेत सांगतो. माझं इथं स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना सांगणं आणि क्षत्रिय युथ प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगलंय, चांगली पुस्तकं वाचा. कोणाला वाढदिवसाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर चांगलं पुस्तक द्या. अहो, आम्ही पुस्तकच दिली नाही पोरांना वाचायला. वाढदिवसाला गेलं, बाप बंदूक घेऊन जातोय, आणि मग पोरग बापाला मारल्याचं नाटक करतंय, बाप मेल्याचं नाटक करतोय. त्यात आईला हसायला येतंय. कोणत्या विकृतीकडे घेऊन चाललंय? चांगली पुस्तकं वाचायला द्या. पोरांना सांगा या मातीसाठी जगणाऱ्या शिवाजी संभाजी राजांचा इतिहास. हाकेच्या अंतरावर असणारे ज्ञानोबा तुकोबा येणाऱ्या पिढीला समजून सांगा, तर सक्षम पिढी जन्माला येऊ शकेल. या मातीसाठी जगणाऱ्या शिवाजी राजांनी एक आदर्श निर्माण केला, आणि त्याच शिवाजी राजांच्या पोटी जन्माला आलेले संभाजी राजे एक सुद्धा लढाई हरत नाही. सिद्धीला त्याच्या बिळात कोंडून ठेवलं. पण दुर्दैव असं 5 लाखाची फौज घेऊन औरंगजेब निघाला होता, पण संभाजी राजांना मात्र गिरफ्त करता आलं नाही. इथला नाशिक जवळचा एक रामसेज किल्ला 5 वर्ष औरंगजेबाला ताब्यात घेता आला नाही. शहाबुद्दीन आलता, म्हटला 1 दिवसात किल्ला घेऊन येतो. वर्ष गेलं तरी शहाबुद्दीनला किल्ला घेता आला नाही. बहादूर खान उठून उभा राहिला, मी जातो. 5,000ची फौज घेऊन आला, पण 5 वर्ष बहादूर खानाला एक रामसेजचा किल्ला घेता आला नाही. औरंगजेब चिडला, मुकुट खाली काढून जर्नीवरती फेकला, आणि म्हणला जोपर्यंत संभाजीला गिरफ्त करत नाही तोपर्यंत डोक्यात मुकुट घालणार नाही. जंग पिछाडला औरंगजेबानं, पण संभाजीला तो गिरफ्त करू शकला नाही, पकडू शकला नाही. औरंगजेबाला कळालं होतं संभाजी राजाला असं पकडणं सोपं नाही. हातात संभाजी येणार नाही, आपल्याला इथं मरावं लागेल, पण संभाजीला जिंकता येणार नाही. आणि संभाजी तर आता रायगडावर होते. जोपर्यंत आपण रायगडावरून संभाजीला खाली घेत नाही तोपर्यंत संभाजी राजाला पकडता येणार नाही याची जाणीव होती. आणि घडलं प्रकरण. शिर्क्यांचा एक खटला कवी कलशाच्या समोर सुरू होता. त्या खटल्याचा निकाल कवी कलशानं शिर्क्यांच्या विरोधात दिला. चिडले शिर्के आणि गेले चालून कवी कलशच्या विरोधात. कवी कलश तिथून निघाले, विशाळगडावरती गेले आणि संभाजी राजांना पत्र दिलं. शिर्क्यांच्या विरोधात निकाल दिला तर शिर्के चालून आले. संभाजी राजांनी विचारले येसूबाईंना, आपले भाऊ आहेत, स्वराज्याच्या विरोधात असं पाऊल उचलणं चुकीचं आहे. आणि येसूबाईंनी सांगितलं, आधी स्वराज्य आधी राज्य. नात्यातली माणसं जरी विरोधात आली तरी त्यांना धडा शिकवावा लागेल, त्यांना स्वराज्याची किंमत दाखवावी लागेल. शंभूराजे शिर्क्यांवरती चालून गेले आणि शिर्के तिथून निघून गेले. रायगडाच्या खाली उतरले शंभूराजे आणि इथंच चुकलं. तिथून आले पन्हाळ्यावरती. पन्हाळ्यावरती होते मालोजी घोरपडे आणि आल्याबरोबर विचारलं, मालोजी दादा काय परिस्थिती, काय म्हणतोय मुकरब खान? मालोजी घोरपड्यांनी सांगितलं, शंभूराजे चिंता नसावी, मालोजी हाय खंबीर, येऊ द्या मुकरब खानाला बघू त्याच्याकडं. शंभूराजेंनी सांगितलं, मालोजी बाबा तुमच्या सारख्यांच्या खांद्यावरती मशाली ठेवून तर आम्ही स्वराज्य उभं करायचं ठरवलं.
शंभू राजे रायगडावरनं उतरले, शृंगारपुरात गेले, तिथून आले आणि काय सांगावं, ही गोष्ट ज्या वेळेस औरंगजेबाला कळाली आणि औरंगजेबानं सांगितलं, शंभू राजा खाली उतरलाय, कुठं आहेत बघा, आणि तोच डाव साधला आणि शंभू राजांना गिरफ्त करायचं ठरलं. शंभू राजे शृंगारपुरात आहेत. मुकर्रब खानानं शृंगारपुराला वेढा घालायचं ठरवलंय. कारण काय झालं माहित आहे? कारण असं होतं की राजे इकडं आलेत आणि राजे इकडं आल्याबरोबर रायगडालाच वेढा पडला होता. रायगडाला वेढा पडला कळायला बरोबर शंभू राजे निघाले. शंभू राजे शृंगारपुरात, मुकर्रब खानानं अख्ख्या शृंगारपुरालाच वेढा घातला. मालोजी बाबाला कळलं, अरे राजा शृंगारपुरात आहेत, मुकर्रब खानानं शृंगारपुराला वेढा घातला. मालोजी बाबा म्हटले, निघा, राजा शृंगारपुरात. 500 मावळा घेऊन निघाले. 500 मावळा, 5000 मुकर्रब खानाचं सैन्य आणि 5000 सैन्याच्या पुढं मालोजी भासला, मालोजी घोरपडे उभे ठाकले. मालोजी बाबांना सांगितलं, राज निघा, मुकर्रब खानानं वेढा घातला. शंभू राजे म्हटले, मालोजी बाबा, तुम्हाला एकट्याला सोडून आम्ही निघणार नाही. लढू मरू पण पार दाखवायची नाही. राज निघा, लाख गेले तरी चालतील हो, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज निघा. मालोजी बाबा सांगत होते, पण शंभू राजा नाही निघाला. शंभूजी राजांनी सांगितलं, कुणाही मुकर्रब खान येऊ द्या, लढू. 5000 सैन्यानं वेढा घातला. मुकर्रब खान सांगत होता, खींच लो उसकी तलवार. पण एकाचं सुद्धा धाडस झालं नाही शंभू राजांच्या समशेरीला हात घालायचं. शंभू राजे समोर आले आणि नुसती अशी तलवार फिरवली तर 2-2,500 सैन्य असं मागं हटत होतं. शेवटी मुकर्रब खानानं सांगितलं रौल खानाला, अरे तुमच्या मनगटात रग नाही शंभू राजाला पकडायची. 2 आणा साखर दंड आणि गिरफ्त करा शंभू राजाला. मालोजी बाबा लढत होते. मुकर्रब खानाच्या लक्षात आलं, मालोजी मागे हटणार नाही. जोपर्यंत मालोजी आहे तोपर्यंत शंभू राजावरती दोर सुद्धा टाकता येणार नाही. बाण सोडले मुकर्रब खानानं. एक बाण आला, उजव्या हातावर लागला आणि तलवार खाली पडली. मालोजी बाबावरती सपासप वार झाले, खाली पडले मालोजी. आणि मालोजीनं सांगितलं, सांगा माझ्या शंभू बाळाला, शंभू राजा तुम्ही वाचलं पाहिजे. आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. शेवटी दोर आणले, साखळदंड आणले आणि आमचा शंभू राजा गिरफ्त झाला. ज्या शंभू राजानं आयुष्यभर डोक्यावरती सह्याद्रीचा मुकुट बाळगला, त्याच संभाजी राजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली, पण आमच्या राजानं मान झुकवली नाही. ज्या संभाजी राजाच्या कानानं आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं, त्याच संभाजी राजाच्या कानात तप्त शीस ओतलं गेलं, राजानं मान झुकवली नाही. ज्या संभाजी राजाच्या डोळ्यानं आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य पाहिलं, त्याच संभाजी राजाच्या डोळ्यात तप्त सळायात सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागे पडल्या. अरे डोळ्यात कुसळ गेलं तरी वेदना होतात. संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या गेल्या, बाहेर डोळे आले, पण आमच्या राजानं मान झुकवली नाही. जे जे प्रयोग संभाजी राजांवरती करायचे, त्या प्रयोगांचं प्रात्यक्षिक कवी कलशावरती केलं गेलं. कवी कलशाचे डोळे काढले, जीभ काढली, शरीरामध्ये त्राण उरलेले नाहीत. कवी कलशाला शेवटच्या शिक्षेसाठी घेऊन निघाले.
कवीला वाटलं शेवटचं भेटावं राजांना, पण ते शेवटचं भेटता आलं नाही. दगडावर दगड आदळावेत आणि ठिणग्या पडाव्यात तशी एकदा तरी भेट व्हावी, पण ती शेवटची भेट सुद्धा नव्हती. निघाला कवी कलश तिथून. शंभूराजांची जीभ अजून काढली नाही. औरंगजेबाची एकच इच्छा आहे, संभाजीनं एकदा तरी म्हणावं माफी द्या, चुका पदरात घ्या. पण औरंगजेबाच्या समोर गुडघे टेकेल तो संभाजी कसला. कवी कलशाला घेऊन गेले आणि संभाजी राजांच्या डोळ्यासमोर साक्षात आबासाहेब उभे राहिले. संभाजीराजे म्हटले असतील शेवटच्या क्षणी, आबासाहेब तुमची मान शर्मेनं खाली जाणार नाही असं जगलो आम्ही. शंभूराजे म्हटले असतील, आबासाहेब कुठं चुकलो आम्ही तेवढं सांगा. 2.5 वर्षाचे होतो तेव्हा आमची आई गेली. मोहित्यांची मंजुळा, थोरात्यांची कमळा, अण्णाजी दत्तोंची हंसा, वाडकरांची गोदा, नको नको ती प्रकरणं आमच्यावरती चिटकवली गेली. आबासाहेब आम्ही नेमकं कुठं चुकलो. इंग्रजांच्या समोर झुकलो नाही. पोर्तुगीजांचा गव्हर्नर आम्हाला बघून गोवा सोडून पळून गेला. कर्नाटक आंध्रपर्यंत आम्ही घोडी घुसवली. आबासाहेब शमशेर कधी खाली ठेवली नाही. आबा एकही युद्ध आम्ही हरलो नाहीत. आबा एक स्वप्न तेवढं राहिलं, तुम्ही उभं केलेलं स्वराज्यातलं एक सुद्धा निशाण आबा आम्ही खाली पडू दिलं नाही. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं आबा, औरंगजेबाचं मुंडकं कापून रायगडाच्या पायथ्याला पुरायचं तेवढं राहून गेलं. आबा औरंगजेबाचं मुंडकं एकदा रायगडाच्या पायथ्याशी पुरलं असताना हसत हसत स्वर्गाच्या शिड्या चढत तुम्हाला भेटायला आलो असतो. आबासाहेब रणांगणात लढता लढता जर मेलो असतो ना, तोफेच्या तोंडाला जरी गेलो असतो आणि चिंधड्या जरी उडल्या असत्या शरीराच्या, तरी आबा हसत हसत आम्ही मृत्यूला सामोरं गेलो असतो. पण मृत्यू असा चुरून लपून दपकत दपकत आमच्याकडे आला ना आबा, त्याचं वाईट वाटलं. आबास जंजिरा घ्यायचा होता, त्या उसळत्या दर्यात आम्ही पूल बांधला. आबा जंजिऱ्यातल्या सिद्धीला आम्ही बाहेर येऊ दिलं नाही. आबा पण आम्ही चुकलो कुठं. आमच्याच लोकांनी आमचा घात केला आबा, आणि आम्ही पकडले गेलो. डोळ्यासमोर आता कोणतंच दुःख नाही, पण एक गोष्ट मात्र मनात चलत राहिली. आबा तुमच्या पावलावर पाऊल चालून चालणारा, तुमची मान कधी शर्मेनं खाली जाणार नाही याची काळजी घेणारा, तुम्ही कमवलेल्या स्वराज्यातलं एकही भगवा निशाण खाली पडून न देणारा संभाजी या मरणानंतर तरी जगाला कळेल का? आम्ही रक्त सांडल्यानंतर तरी खरा संभाजीची ओळख या जगाला कळेल का? एवढाच विचार डोळ्यासमोर तरळतो. कवी कलशाला घेऊन गेले, शिक्षा झाली, आणि आता वेळ होती शंभूराजांची. औरंगजेबानं शेवटचं विचारलं, संभा सांग कुठे तुझा खजिना? संभाजी म्हटले, अरे इथल्या कणाकणात, मातीतल्या कणाकणात आमचा खजिना दडलाय. हाच आमचा खजिना, हा सह्याद्री आमचा खजिना आहे. अरे कोणत्या नमक हरामांनी तुला साथ दिली ते तरी सांग. संभाजी कडाडला. अरे आम्ही छातीवर वार करतो आणि दोस्तांच्या पाठी शाबूत ठेवतो, त्याच्यावरती थाप मारण्यासाठी आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही. औरंगजेबाला कळलं, संभा गुडघे टेकत नाही, संभा बोलायला तयार नाही, आणि चढला फरमान, सुनावली शिक्षा. आणि हीच भीमा, हीच इंद्रायणी, याच भीमेच्या काठावरती वार झाले.
वाघ नखे मानेत शिरले आणि सोलून निघाली कातडी शंभूराजाची. कुठल्या राजाला असं मरण आलं? कुठल्या राजानं स्वराज्यासाठी एवढ्या वेदना सहन केल्या? डोळ्यात कुसळ गेलं तरी वेदना होतात. तप्त चळ्या आत शिरून डोळे घेऊन मागे आल्या, पण आमच्या राजानं मान झुकवली नाही. सपासप वार झाले, धडापासून शिर वेगळं झालं, पण राजा शेवटच्या श्वासापर्यंत या मातीसाठी लढत राहिला. संभाजी राजे गेले. संभाजी राजांनी शेवटचा श्वास घेतला. औरंगजेबानं घरी गेल्यानंतर डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलादे लेकिन सब गदों की फौज. कोणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येत नाही. संभाजी राजा ऐऱ्या गैऱ्याच्या पोटी जन्माला येऊ शकत नाही. संभाजी राजा जन्माला येतो तो शिवाजी राजांच्या पोटी. संभाजी राजांनी शेवटचा श्वास घेतला. औरंगजेबाच्या सैन्याने आनंद साजरा करायला सुरुवात केला आणि औरंगजेब म्हटला, अरे पागलो, क्यों जश्न मना रहे हो? कैसा जश्न मना रहे हो? अरे जिसने कत्ल किया वो मर गया और जो मर गया वो अमर हो गया. शेकडो वर्ष उलटून गेली, पण आजही संभाजी आमच्या कणाकणात आहे, आमच्या हृदयात आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य ग्रह तारे असतील तोपर्यंत संभाजी राजा आमच्या समोर असेल. क्षत्रिय युथ फाउंडेशन आणि भोसरीच्या सगळ्या ग्रामस्थांचे आभार मानतो की संभाजी राजा जगाला कळला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. शिवाजी राजांच्या पुढे काकणभर होता आमचा राजा, पण आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं संभाजी राजांना. नाटककारांनी, चित्रपट निर्मात्यांनी, साहित्यिकांनी खरा संभाजी पुढेच येऊ दिला नाही. जो खरा संभाजी लोकांच्या समोर येईल का, यासाठी मनापासून प्रयत्न करा. संभाजी राजा येणाऱ्या पिढीला कळेल का, माय बाप हो, याच्यासाठी प्रयत्न करा. तर आणि तर संभाजी आणि शिवाजी राजांची जयंती साजरी केल्याचा आनंद आम्हाला मिळेल. येणारा काळ बेताचा आहे, येणारा काळ आव्हानांचा आहे. त्या आव्हानांच्या काळात शिवाजी संभाजी राजांचाच विचार आपल्याला पुढे घेऊन जावा लागेल. जाताना इतकंच सांगतो, तुम्ही अनेक फोटो बघा आणि शिवाजी राजांचा फोटो बघा. शिवाजी राजांच्या एका हातात तलवार आहे आणि पाठीवरती ढाल आहे. इतर राजांच्या एका हातात तलवार आहे आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. शंभूराजांच्या लढताना जिजाऊ साहेब दोन्ही हातात तलवार जायच्या आणि शंभूराजे आबासाहेबांना म्हणायचे, आबासाहेब, आऊ साहेब आमच्या दोन्ही हातात तलवारी देतात, ढाल देत नाही. आणि त्यावेळी जिजाऊ आबासाहेब म्हटले, शंभूराजे काळ बदलतोय, इथून पुढे जिंकायचं असेल हातात ढाल घेऊन बचावाचा पवित्रा नको, आता दोनही हातांनी वार करावा लागेल, हे शंभूराजांना सांगितलं. शिवाजी राजांनी पाठीवर ढाल घेतली. प्रत्येक फोटोमध्ये शिवाजी राजांच्या पाठीवर ढाल आहे. एक दिवशी सरांना विचारलं, सर शिवाजी राजांच्या पाठीवर ढाल का? सरांनी सांगितलं, एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी, ज्यांच्याकडे दूरदृष्टी होती. शिवाजी राजांनी पाठीवर ढाल घेतली कारण त्यांना ठाऊक होतं 300 वर्षांनंतर पुढून वार करणारी औलाद जन्माला येणार नाही. कोण तर असं जन्माला येईल जे आमच्या पाठीवर वार करेल. त्या पाठीवरच्या वारानं माझा मावळा घायाळ होऊ नये म्हणून छत्रपतींनी पाठीवरती ढाल घेतली. येणाऱ्या काळात हीच शिवाजी आणि संभाजी राजांच्या विचारांची ढाल पाठीवरती घेऊ. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान स्वीकारू, मोठी स्वप्न बघू, उद्योगात येऊ, व्यवसायात येऊ, व्यापारात येऊ, शेतीच्या संदर्भानं वेगळा विचार करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्व्यसनी राहू. आई वडिलांच्या माना ताट राहतील अशा पद्धतीनं सन्मानानं जगू. एवढाच विचार ज्या शंभू जयंतीच्या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना संभाजी राजांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला पाहिजे.